RK24 न्यूज मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल RK24 न्यूज मराठी। तुळजापूर तालुक्यात लाचखोरीचा पर्दाफाश। घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी 11,000ची लाच घेताना सरपंच एसीबीच्या जाळ्यात। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या तिसऱ्या हप्त्यासाठी 11,000 रुपयांची लाच स्वीकारताना सिनगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रशासक सुरेश श्रीमंत बिराजदार वय 49 वर्ष यांना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं। ही कारवाई 21 ऑगस्ट रोजी जळकोट येथे करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हा मजुरीचे काम करतो। सन 2025-26 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून तक्रारदार आणि त्याच्या मित्राचं घरकुल मंजूर झालं असून दोघांना यापूर्वी 2 हप्ते मिळाले होते। घरकुलाचा तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना सांगून काम करून देतो असं सांगत सरपंच सुरेश बिराजदार यांनी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार धाराशिव एसीबी कडे करण्यात आली होती। तक्रारीच्या पडताळणी दरम्यान जळकोट येथे पंचांसमक्ष सरपंच बिराजदार यांनी तक्रारदाराच्या घरकुलाच्या हप्त्यासाठी 4,000 रुपये आणि त्याच्या मित्राच्या घरकुलाच्या हप्त्यासाठी 7,000 रुपये असे एकूण 11,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। यानंतर 21 ऑगस्ट रोजी जळकोट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोरील रस्त्यात सापळा रचण्यात आला। यावेळी तक्रारदाराकडून 11,000 रुपयांची लाच स्वीकारताना सरपंच सुरेश श्रीमंत बिराजदार यांना एसीबीच्या पथकानं ताब्यात घेतलं। या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीची घर झडती देखील घेण्यात येत असल्याची माहिती एसीबी कडून देण्यात आली। ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब एम नरवटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक योगेश वेळापुरे यांनी काम पाहिलं। सापळा पथकात पोलीस निरीक्षक विजय वगरे, पोलीस हवालदार आशिक पाटील, अमर माने, चालक पोलीस हवालदार करडे आणि पोलीस शिपाई जाकीर काझी यांचा समावेश होता। दरम्यान या प्रकरणातील पुढील तपास नळदुर्ग पोलीस ठाणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। बातम्या आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे, मुख्य संपादक 9881 85 85 40। सबस्क्राइब करा RK24 न्यूज मराठी। ताजा अपडेट्ससाठी लाईक, शेअर, कमेंट करा। RK24 न्यूज मराठी